हॅलो फ्रेंड्स, संसार सखी या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे माझा लिव्हिंग एरियाची टूर तुम्हाला मी आज करवणार आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या वस्तू मी कुठून घेतल्या आहेत. सोफ्यासाठी मी खूप साऱ्या गोष्टींचा विचार करून मी सोफा घेतला आहे. आणि लहान मुलं आहेत त्यामुळे मला आता सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, कशाचे कॉर्नर्स लागतात किंवा मग मुलं पडली तर कुठे लागणार नाही, अशा वस्तू मला घ्यायच्या होत्या. तर त्या मी कुठून घेतल्या आहेत, तर डेकोरेशनसाठी मी कोणकोणते आयटम्स कुठून ऑर्डर केले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूया आपण सोफ्यापासून. हा 3+1चा सोफा माझा आहे. हा मी घेतला आहे IKEAमधून. हा गमाल बीनचा सोफा आहे. त्यानंतर तुम्हाला एक सांगायची गोष्ट, तर याला कुठेही कॉर्नर्स नाही आहेत. पूर्ण हा स्पॉन्जी सोफा आहे. तुम्हाला कुठेही कॉर्नर्स दिसणार नाही, जेणेकरून मुलं पडली त्यांना कुठेही लागणार नाही. त्यामुळे सोफा घेण्याचा हा एक मुख्य उद्देश होता आमचा. त्यानंतर आम्ही हा घेतला आहे 3+1 आणि एक त्यासोबत घेतला आहे सिट आउट. हे सर्व आहे. या सोफ्याचं नाव आहे कमाल बिन सोफा. असं IKEAमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टींचे वेगवेगळी नावं आहेत. त्यानुसार तुम्ही सर्च केले की तुम्हाला त्या गोष्टी वेबसाईटवर अवेलेबल होतात. त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, तर ते याचे कवर्स वॉशेबल आहेत. तुम्ही हे झिप काढून, त्याला झिप दिलेला आहे पाठीमागे त्यांनी, त्या झिप काढून तुम्ही ते वॉश करू शकता. त्यामुळे ती गोष्ट चांगली आहे, कारण लहान मुलं आहेत तर ते सोफ्यावर बसून काहीही खातात, त्यामुळे त्यावर काहीही सांडतं. त्यामुळे ते बरं असतं की जेव्हा आपण सोफा आपल्याला वॉश करता यावा. प्रत्येक वेळेला आपण अर्बन क्लॅबवाल्यांना बोलवून वगैरे आपण ते सोफा क्लीन करायला आपल्याला एवढं होत नाही. त्यामुळे पटकन घाण झालं तर पटकन आपण रिमूव्ह करून वॉश करू शकतो. सोफा कवर्स हा एक बेनिफिट आहे या सोफ्याचा. असं तुम्हाला बाहेर कुठे मिळणार नाही असं मला तरी वाटतं, कारण झिपवाले सोफे वगैरे हे IKEA विचार करून सगळ्या गोष्टी बनवत असतं. असं त्याचा कम्फर्ट पण खूप छान आहे. असं छान तो म्हणजे स्पॉन्ज त्याचा एकदम मस्त आहे. अ, छान बसल्यानंतर असा छान फील येतो. त्यामुळे हा सोफा मला खरंच खूप आवडला. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 कलर्स मला अवेलेबल होतील. एक ग्रे, एक बेज. मी बेज कलर घेतला आहे, जेणेकरून मला व्हिडिओज वगैरे बनवायचे असतात, त्यामुळे तो मला जास्त आवडला. माझ्या थीमला तो मॅच होत होता, त्यामुळे मी बेज कलरचा सोफा घेतला. त्यात तुम्हाला हे ग्रे कलर मिळेल. नंतर अजून 1-2 कलर तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल होतील. तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. आणखी एक त्यांचं बेनिफिट असं असतं की तुम्ही त्याच्यासोबत मिसमॅच पण करू शकता, की तुम्हाला आता फक्त 3 सीट्स हवे आहेत सोफ्याचे, तुम्ही फक्त तेवढं घेऊ शकता. 3 सीट सोफा हवा आहे तुम्हाला, तर 2 सीट्स हवा आहे, 1 सीट हवा आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या घेता येतात. आणि आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, फर्निचर शॉपमध्ये जातो, त्यावेळेस आपल्याला तिथे पूर्ण सेट हा विकत घ्यावा लागतो. पण तसं IKEAच्या सोफ्यामध्ये नाही आहे. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी मिसमॅच करून तुम्ही सोफा बनवू शकता. तुम्हाला चॉईसनुसार तुमच्या सोफा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे पाहू शकता, मी इथे लावलं आहे पामचं झाड. घरात झाडं ही खूप छान वाटतात. डेकोरेशनसाठी वगैरे हे झाडं खूप, पण त्यांची काळजी पण तेवढीच घ्यावी लागते. त्यामध्ये शक्यतो कोकोपीट टाका, जेणेकरून त्याला पाण्याची जास्त गरज लागू नये. कोकोपीट असं मॉइश्चर त्याच्यामध्ये असतं, भरपूर दिवस पाणी ते शोषून ठेवू शकतं. त्यामुळे ते कोकोपीटमध्ये इंडोरवाली झाडं शक्यतो कोकोपीट आणि थोडीशी किंचित मातीमध्ये पण त्यामध्ये पण टाका. काही फर्टिलायझर्स असतात, ते सगळं ते झाड लावताना तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. त्यामुळे झाडं छान येतात. आता हे पामचं झाड तुम्ही बघू शकता, माझं खूप छान वाढलं आहे. त्याची काळजी म्हणजे तेवढीच घ्यावी लागते. त्यानंतर हा हँगिंग धूपदाणी आहे. ही मी फ्लिपकार्टवरून घेतली होती. 350 का 350 समथिंग होती ती. आणि ही पण हँगिंगमध्ये लावली आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. संध्याकाळच्या वेळेला मी याच्यामध्ये धूप लावते आणि त्यामुळे घरात एकदम फ्रेश वाटायला लागतं. आणि डेकोरेशनसाठी पण हा दिवा खूप सुंदर दिसतो. त्यानंतर ह्या अशा 2 फ्रेम्स मी साईडला लावल्या आहेत, जिथे आता फ्रेम्स ह्या युनिक आहेत, कारण आपण जेव्हा फ्रेम्स पाहतो त्यावेळेस आपण त्यामुळे चित्र तर असतं, कुठले थीम असते, त्या बेसिसवर त्या फ्रेम्स बनवलेल्या असतात. पण ह्या ज्या फ्रेम्स आहेत त्या त्यांनी यामध्ये शेल्फ दिलेला आहे, त्यामुळे ते युनिक वाटतात. त्यामुळे तुम्ही एक छोटंसं त्यांनी शेल्फ दिले, त्यावर तुम्ही वस्तू ठेवू शकता, डेकोरेशनचे आयटम्स ठेवू शकता, किंवा मग झाडं छोटे छोटे सकुलंट वगैरे पण तुम्ही त्यावरती ठेवू शकता. सेक्युलंट प्लांटर वगैरे असतात ते तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला पाहायला मिळतील. ह्या फ्रेम्स ह्या आम्ही स्वतः डिझाईन केलेल्या आहेत आणि ह्या कॅनव्हासवर बनवलेल्या आहेत. तुम्हाला
खूप सुंदर अशा फ्रेम्स आहेत त्या त्या आहेत त्या पंढरपूरची वारी या थीमवर बनवलेली आहे. पाहू शकते ते घोडा रिंगण खेळतं. त्यानंतर हे सगळे वारकरी आहेत ते ह्याच्यानंतर पालखीनंतर पुणे नदीकाठी बसलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे या अशा खूप साऱ्या दोन आयडियाज आहेत. गणेश फेस्टिवल असो, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या थीमवरती आम्ही या सगळ्या गोष्टी फ्रेम्स बनवलेल्या आहेत. तुम्हाला ऑर्डर करायचं आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईल. गणेश फेस्टिवल, पुणे, ओल्ड पुणे या सगळ्या गोष्टींवरती आम्ही फ्रेम्स बनवून ठेवलेले आहेत. तुम्हाला आवडलेच असतील तर मला नक्कीच मेसेज करा. हा जो लॅम्प तुम्ही पाहू शकता कॉर्नरला आहे तो, हा खूप सुंदर लॅम्प दिसतो. रात्रीच्या वेळेला एकदम फ्रेश वाटतं. हा मी पण पाहू शकता, हा असा फुलांचा लॅम्प आहे. तो दिसायला खूप छान दिसतो. रात्रीच्या वेळेला तो खूप सुंदर असा वाटतो. हे आहे आमचं टीव्ही युनिट. अगदी सुटसुटीत आम्ही हे टीव्ही युनिट बनवलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आम्ही एक छोटंसं शेल्फ खाली लावलेलं आहे. मला जास्त हेवी टीव्ही युनिट नको होतं, त्यासाठी या गोष्टी आम्ही वेगवेगळ्या आयकिया म्हणून ऑर्डर केल्या होत्या. हे छोटंसं शेल्फ आहे, ते वॉल माउंटेड आहे. त्यानंतर तुम्ही मला पाहू शकता छोटे छोटे ड्रॉवर्स आहेत. मोठे ड्रॉवर्स असतील तर आपण त्यामध्ये काही गोष्टी ठेवतो. त्यामध्ये खूप छान गोंधळ करून ठेवतो. पेपर्स वगैरे सगळं ठेवतो. आणि यामध्ये ग्लास काही ठेवता नाही येणार, त्यामुळे आपण हे खूप छान असं टीव्ही युनिट आहे. सुटसुटीत आहे. छोटे छोटे 2 ड्रॉवर आहेत, जेणेकरून यामध्ये चावी, घराच्या कीज वगैरे किंवा गॉगल्स वगैरे छोट्या गोष्टी ठेवू शकता. आता वरती पण पाहू शकता की इथे आहे वरती एक छोटंसं शेल्फ आम्ही बनवलं होतं, जिथे आम्हाला फक्त झाडं ठेवायची होती. त्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला डेकोरेशनचे आयटम्स वगैरे तुम्ही त्यावरती ठेवू शकता. त्यामुळे हे सर्व टीव्ही युनिट पण आम्ही आयकियामधूनच घेतलेलं आहे. हे पाहू शकता, हे आहे आमचं बुक शेल्फ. याला पण आम्ही खूप विचार करून हे परचेस केलेलं आहे, पण याचा रिव्ह्यू मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बुक शेल्फ आम्ही कुठून घेतला आहे आणि ते कितपत छान आहे हे सगळं तुम्हाला मी छान आहे की वाईट आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्हाला समजेल. त्यानंतर हे मंदिर तुम्ही पाहू शकता, हे मी बाहेरून घेतलं होतं. मला अगदी कॉम्पॅक्ट असं मंदिर हवं होतं, जेणेकरून लिव्हिंग एरियामध्ये माझ्या छान ते बसून जाईल. म्हणून हे मी बाहेरच्या शॉपमधून परचेस केलं आहे. ते पण मला खूप छान मिळालं, पाहू शकताय तुम्ही ते. आणि यानंतर कर्टन्सविषयी तुम्हाला माहिती देणार आहे की मी इथे कोणकोणते कर्टन्स इथे लावले आहेत, ते कुठून घेतले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगते आहे. की कर्टन्स आपण शक्यतो लिव्हिंग एरियामध्ये लावताना लाईट कलर्स वापरावे, जेणेकरून ते लिव्हिंग एरियाला छान सूट होतात आणि जे थोडासा रिच लुक येतो, त्याच्यामुळे मॉडर्न लुक येतो. त्यामुळे लाईट कर्टन्स तुम्ही हॉल लिव्हिंग एरियामध्ये वापरू शकताय. लाईट कलर्समध्ये बेज कलर येतो, व्हाईट कलर येतो. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या थीमनुसार त्या गोष्टी घेऊन तुम्ही ते कर्टन्स लावू शकताय. आणि शक्यतो चॅनल वापरा, जेणेकरून इकडे तिकडे छान मूव्ह होतील कर्टन्स. त्यामुळे चॅनल लावून घ्या. आणि मला हे आयकियाचे कर्टन्स खूप आवडले, तुम्ही तिकडे पण जाऊन चेक करू शकता. आणि ठीक आहे, आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील, नोटिफिकेशन येत राहील. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता त्यावेळेस मला वेगवेगळे नोटिफिकेशन्स येतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आवडला व्हिडिओ तर शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.